एका घरफोडी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून सिने स्टाईलने पकडल्याची कारवाई मानवत तालुक्यात झालेली आहे. काय आहे प्रकरण, काय आहे बातमी, आपण सविस्तर याचा आढावा घेणार आहोत. मी सत्यशील दबडगे आपल्या सर्वांचं सत्यशील ऑफिशियल मध्ये हार्दिक स्वागत करतो. परभणी जिल्ह्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानवत परिसरातील रुडी पाटी येथून अटक केली आहे. सदर आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी पोलिसांना सदर टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. या प्रकरणातील आरोपी कारने वालूरला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील जगताप, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, चाटे, कवटाळे, परसोडे, क्षीरसागर, डुबे, चव्हाण, ढवळे, पौळ, हनवते, कश्यप, साने यांच्या पथकाने या कारचा पाठलाग करत मानवत तालुक्यातील रुडी पाटीवर या कारला अडवले असता या कारमध्ये घरफोडीतील संशयित आरोपी असल्याचे दिसून आले. या आरोपीची चौकशी केली असता जायका तुकाराम शिंदे असे त्याने नाव सांगितले. या कारची झाडाझडती घेतली असता कारमध्ये चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य दिसून आले. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. बामणी येथे केलेल्या चोरीत आपल्या समवेत 5 ते 6 साथीदारांचा समावेश असल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले व त्यांची नावेही पोलिसांना दिली. तपासादरम्यान बामणी परिसरात घरफोडीतून आरोपीच्या हिश्याला आलेले 60,000 रुपये आणि जिंतूर परिसरात केलेल्या गुन्ह्यातील एक तिजोरी भंगारमध्ये विकून आलेले 12,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीला बामणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सत्यशील ऑफिशियलसाठी मानवत.